आपल्या वसई विरारसाठी दुर्भाग्य आहे की आपल्याकडे फक्त 1300 यांना कोशी आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. नाही असं काही नाही, भरपूर तुमच्या व्यावसायिकवर आहे, तुमच्या व्यवसाय मार्फत नाही. आता ती कॉपी आहे ज्यांना ज्यांना तुम्ही कोशी दिलेली आहे त्याची आतापर्यंत टिल 2020 पर्यंतची कॉपी. नका देऊ त्यांच्याकडे. काय नाव सर? आशिष पाटील. सर तुम्हाला सांगतो मी, तुमचं नाव फक्त आशिष पाटलांमुळे खराब होतंय. मला माहित नाहीये तुम्ही अनधिकृत मध्ये पैसे घेता की नाही, मला अनेकांनी सांगितलं नाही घेत, पण आशिष पाटील तुमचं नाव तुमच्या नावाने नाव खूप खराब करतोय, हे मी ओपन सांगतो. 2-3 लोक इंजिनियर ठेवला तर फक्त त्यांची वसुलीच करतो. नाही वसुली नाही, पण सर तुम्हाला मी पुन्हा सांगतो, तुम्ही वसई विरारमध्ये फक्त बदनाम आहेत ना आशिष पाटीलमुळे होता, कारण तुमच्या नावाने तो पैसे वसूल करतो. आणि लोकांना विश्वास का होतो माहिती आहे का, कारण लोक डोळ्याने बघतात अनधिकृत बांधकाम होतं आणि तरी आयुक्त गप्प आहेत, माझा आता आयुक्त पैसे घेतात असा मला अनेकांनी सांगितलं तुम्ही नाही घेत, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, हा तुम्ही जो काही अतिरिक्त आयुक्त नेमलेले आहेत हे तुमच्या नावाने पैसे घेतात. आता असेल आम्ही तपास करू, तपास करा. मला माझं पुन्हा सांगतो, एखाद्या पोलिसांना पत्र द्या आणि कमिशनर लावा, कमिशनरला सांगा की एक कमिटी लावा आणि यांची चौकशी व्हावी की अतिक्रमणचे पैसे नक्की जातात कोणाला, घेतो कोण आणि का अतिक्रमण वाढतं, याचे तुम्ही स्वतः एक पत्र द्या. असं असेल तर तुम्ही पत्र द्या, मी देतो तुम्हाला उद्या पत्र. या सगळ्यांची चौकशी व्हावी. असे काही अधिकारी आहेत ज्यांना फक्त सस्पेंड करून होणार नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि तुमची प्रेस कॉन्फरन्स खूप वेळा ते ऐकली. अशा कुठल्याही माणसावर कारवाई झाल्यासारखं वाटलं नाही. तुम्ही ज्या जोशात आला आणि बरेचसे लोकांच्यावर तर गुन्हे दाखल झाले, बरेचसे ठिकाणी गुन्हे दाखल झाले अधिकाऱ्यांच्या वर्ग नाही, बरेचसे तो बिल्डरचे झाला तुम्ही अधिकाऱ्यांबद्दल म्हटलं होतं की आमचे अधिकारीच कोणत्या अधिकारी गुन्हे दाखल झाले. तुम्ही म्हटलं होतं प्रेस तुम्ही नीट ऐका, तुमचीच पहिली प्रेस कॉन्फरन्स आहे आणि जर तुम्ही म्हटलं होतं तसं ठीक हरकत नाही. दुसरा जो विषय होता तो विषय होता की आपण वसईसारख्या मुंबई नंतर आता 3 नंबरचं मोठं शहर म्हणून आपण वसई विरारकडे पाहतो, बरोबर. महाराष्ट्रात असं आहे की आपण वसई विरारमध्ये ज्यावेळेला येतो, मी येत असा वाली फाट्यावरती पिंड उतरली की कुठलाही नवीन माणूस ज्यावेळेला वसई विरारमध्ये काय यावं किंवा आल्याच्या नंतर मला कसं बरं वाटेल. आपण समुद्राच्या किनारे लागून असलेलं शहर आहे, निसर्गरम्य शहर आहे. त्या शहराची सुरुवात अशी होती की तुम्ही जर वर चढताना किंवा खाली उतरताना तुमची गाडी पलटी होईल की काय, असे ते रस्ते. मला कळत नाही एवढे एवढे आयुक्त येऊन गेले, एवढे उपायुक्त होतात, एवढे लोक तिथे जाय करतात, कोणाला आपलं शहराची एंट्री हे माझं सूचना आहे. नाही तुम्हाला उत्तर देतो, कुठल्याही शहराची एक सुंदर प्रवेशद्वार असावं. म्हणजे तुम्ही ठाण्यात गेलात तर ठाण्यातनं निघताना किंवा बाहेर पडताना आमचं एक सुंदर प्रवेशद्वार आहे आणि कोणालाही कळतं की मी ठाण्यात आलो. वसई विरारमध्ये आधी गोंधळ होतो की मी वसई विरारमध्ये आलोय का. नाही उत्तर द्यायचं. आता वसई, नालासोपारा आणि विरार या तिघी ठिकाणीमध्ये तुमची एंट्री होते. त्या तिघीच्या एंट्रीमध्ये त्याचा रस्ता पीडब्ल्यूडीकडे आहे, तो रस्ता महानगरपालिकेकडे नाही. त्याच्या हँडओव्हर करण्यासाठी पीडब्ल्यूडीचा आमच्या पाठपुरावा चालू आहे. तोपर्यंत तो हँडओव्हर होत नाही तोपर्यंत या रस्त्यामध्ये आम्हाला काम करायचा अधिकार नाही. बरोबर. त्याचे पैसे पण आम्हाला कच्ची करू शकत नाही. आता तो रस्ता तुम्ही म्हणता त्याला शहरामध्ये येण्याचा रस्ता, तो चारही रस्ता पीडब्ल्यूडीकडे आहे. आम्ही पण पीडब्ल्यूडीचे पाठपुरावा केले. त्याच्यात अजून गव्हर्नमेंट स्तरावर तो बेंडिंग आहे. तोपर्यंत तो रस्ता आम्हाला हँडओव्हर होत नाही, तोपर्यंत त्या रस्त्यामध्ये आम्हाला रस्त्याचे काम करू शकत नाही. आणि मला पण अशा अनेक रस्ते आहेत. आता मी ठाणे यासाठी म्हणतोय सारखं मी ठाण्यात राहतो. मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला, दोन शहरातला अनुभव. तुम्ही मला सांगितलं ते पीडब्ल्यूडी किंवा कुठल्याही ह्याच्यात ठाण्यातले जेवढे एक्सप्रेस हायवे आहेत ना, जे मुख्य रस्ते, जे ब्रिजेस, ते पीडब्ल्यूडीच्या अंडर येतात, ठीक आहे. पण तिथे खड्डे ठाणे महानगरपालिका भरते किंवा ते रस्ते नीट ज्या वेळेला गरज असते ना तर ठाणे महानगरपालिका करते, कारण त्या ठाण्यातली लोक तिथं फिरत असतात.
आम्ही पण यावेळेला गेले होते. मान्य, मी तुम्हाला तेच सांगतो. तसंच जर त्या आम्हाला भागात तो रस्ता आहे ना पूर्णपणे आम्हाला घ्यायचे तो रस्ता. घ्या ना सर, माझं तो म्हणणं आहे, त्यासाठी आमचे खूप प्रयत्न चालू आहे. तुम्ही घेणार बरोबर आहे, पण आता आपल्या ताब्यातच आहे. आपलीच लोक वसई विधान आणि ह्याच्यासाठी आहे करतात. ना त्या पाऊस संपल्यानंतर तिथे आम्ही गड्डे खोदण्याचं काम सगळीकडे सुरुवात केले. या रस्त्यावर पण आम्ही केले होते. सर तुम्ही समजत नाही, तुम्ही विषय खड्डे बुजवण्याचा नाही म्हणत आहे. मी म्हणतो तो जो रस्ता आहे ना तो अतिशय डेंजर आहे, खूप डेंजर आहे, आणि त्याचा अनुभव प्रत्येकाला येतो. कारण वसईतनं आत यायला किंवा बाहेर जायला तोच रस्ता आहे. सो त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये जर सहानुभूतीपूर्वक तुम्ही एक डेव्हलपमेंटच्या दृष्टीने विचार केला सो येईल तेव्हा येईल. आपण काम तर करू शकतो. काम करायला PWDने आपला बंदी घेतली का त्याच्यावर? आम्हाला करू शकत नाहीये ना. तो रस्ता PWDचा रस्ता आहे. तो रस्ता आता तो इश्यू काय होतील, सपोज तो PWD तेवढे पैसे खर्च केले, परत आम्ही खर्च करायचे, तो कंप्लीट होतील ना. तो रस्ता तोपर्यंत महानगरपालिका अंडर होत नाही, तोपर्यंत तो रस्त्यामध्ये आम्ही केले असेल तो बरेचसे लोक कंप्लीट करतील. PWD रस्त्याला तुम्ही कशाला केले, आणि PWD पण याच्यावरती खर्च करतात, आम्ही पण याच्यावरती खर्च करतो. माझं म्हणते शहराच्या दृष्टीतल्या लोकांच्या हिताच्या दृष्टीने तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून विचार केला पाहिजे. पैसे कोणाचा खर्च होतात याबद्दल मी नाही म्हणत आहे. तो रस्ता पूर्ण असा होऊन वर आहे, पण लोकांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने तुम्ही तो विचार केला पाहिजे. पैसे तर करोडो रुपये आपले वाया जातातच आहेत ना सर. मी सांगतो पुढे तुम्हाला सांगतो आपले पैसे वाया जातात, पण कंप्लेंट होऊ शकतात ना. आता पैसे आपल्याला जर कमवायचं, वसई विरार महानगरपालिकेमध्ये तुमच्या ऑफिशियल पेजवर 1300 सोसायटीना फक्त ओसी आहे, 1300 इमारतींना फक्त ओसी आहे. सो माझं असं मत आहे की ठीक आहे, आता हे अनधिकृत तुमच्या काळात झाल्यात का नाही, ज्या वेळेला महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून ते अनधिकृत होत आहे. पण आपण त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून किंवा ज्यांना CC असेल अशांना स्कीम देऊन त्यातल्या काही सोसायट्या ओसी देता येईल का आपल्याला, याच्या बाबतीत आपण जर विचार केला केस टू केस थोडा बघावं लागेल. मी महानगरपालिकेच्या इन्कमच्या दृष्टीने जर अशातल्या 1000 वाढल्या तर आपल्या महानगरपालिकेचं काही लाखाने कोटीची इन्कम वाढेल. CC द्यायचं काही गरज नाही. ओसी कशी देता येणार नाही. त्याचं तुमचं टाउन प्लॅनिंग पूर्ण ऍक्ट तुम्हाला बघावं लागेल. त्याचे FSA आहे का, त्याचा जो मार्जिन टेबल आहे सगळं बघावं लागेल. आता त्याच्या कारण याच्यात प्रपोजल त्यांनी टाकावं लागेल, प्रपोजल टाकावं लागेल. याचे डेव्हलपमेंट चार्ज अशी एखादी स्कीम जर तुम्ही आणली की बाबा जर 2000 किंवा 2010 पर्यंतच्या इमारतींना ज्यांना CC आहे असं महानगरपालिकेची स्कीम नाही आणि तुम्हाला किती महानगरपालिकेने केले आहेत. मी सर तुम्हाला प्लॅनिंग सहित, पेपर सहित, डॉक्युमेंट सहित तुम्हाला द्यायला तयार आहे. CC आहे ना, CC जो ऑक्युपेन्सी देतात तो अडचण येतात. त्याच्यात ऑक्युपेन्सी करण्याच्या पेक्षा ते प्रॉपर्टी टॅक्स लावताय. प्रॉपर्टी टॅक्स हा एक लिमिटेड पिरियड पडतात, तो तर चाळीला पण झोपडपट्टीला पण तुम्ही लावताय, बरोबर आहे अनधिकृत. मला ते न करता डेव्हलपमेंटच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केला तर अशा काही आला पाहिजे ना. आणि लोक तुम्ही एखादी स्कीम आणा ना की बाबा आता एखादी स्कीम आणली जन अमृत किंवा निवास अमृत अशी काहीतरी नावाने तुम्ही एखादी स्कीम आणली की ज्याचं FSI क्लिअर आहे, ज्याला CC मिळालेली आहे, पण OC साठी काय एक्स्ट्रा बांधकाम झालं असेल त्याच्यामुळे जर ते राहिलं असेल तर एखादी स्कीम आणली तर महानगरपालिकेला काही लाखाचा काही कोटी होऊ शकतो. त्यांना CC मिळाले असतील, त्यांनी आमच्याकडे अप्लाय केले, त्यांना OC देतो. सपोज त्यांच्या काही इमारतीने एक्स्ट्रा बांधले असेल, वसई विरारसाठी दुर्भाग्य आहे की आपल्याकडे फक्त 1300 यांना OC आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. नाही असं काही नाही. भरपूर तुमच्या वेबसाईटवर आहे, 1300 तुमच्या वेबसाईट जास्त मार्फत नाही. आता ही कॉपी आहे ज्यांना तुम्ही OC दिलेली आहे त्याची आतापर्यंत 2020 पर्यंतची कॉपी. ते काय असतात, OCसाठी त्यांच्या फॉलो केअर संबंध बिल्डर करावं लागेल, त्याचे डेव्हलपमेंट चार्ज असतात, ते सगळ्या गोष्टी तो बिल्डरने करावं लागेल. मानसिकता इथल्या बिल्डरमध्ये नाही आहे सर. इथे अनधिकृत किती बांधता येतं आणि काय करतात ही मानसिकता. इथे एका चांगल्या अधिकाऱ्याची गरज आहे, तो मानसिकता ठेवून येईल की मला हे सगळं चांगलं करायचं. मी पुन्हा सांगतो, इथल्या बिल्डरांची नेत्यांची मानसिकता नाही, चांगल्या अधिकाऱ्याची जर मानसिकता असेल तर हे होऊ शकतं. ते आम्ही घेतो. आता आम्ही सगळ्या लोकांना इश्यू काय आहे ना, सगळ्या लोकांना यापुढे माझे प्रॉपर्टी टॅक्स लावत नव्हते, त्याच्यामुळे तो प्रॉपर्टी टॅक्स पण नव्हते. आता आम्ही प्रॉपर्टी टॅक्स सुरुवात केली, आता लोकांना यायला सुरुवात झाली. आपल्याकडे फायर ऑडिट नाही होते आणि आपल्याकडे गोडाऊन खूप मोठ्या प्रमाणात आले, पण त्याचा फायर ऑडिट ही प्रकार नाही आहे. फायर लागली तर आपल्याला त्याचा त्रास होणार. फायर ऑडिटसाठी आहे ना आम्ही आता प्रोसेस सुरुवात करतो. फायर ऑडिटचे तो एम्पॅनलमेंट करायचे, ते काही लोकांची एम्पॅनलमेंट करून ते कोणाला करायचे त्यांच्या मार्फत ते करतो. आणि केस मला मेन्शन करून फाईलचे केस सांग. याच्या बाबतीमध्ये शाळांच्या बाबतीमध्ये तरी इमर्जन्सीमध्ये हे फायर ऑडिट झालं पाहिजे. शाळा आणि गुडौनचे आम्ही करणार, शाळा गुडौन आणि हॉस्पिटल
त्यांची तरी सुरुवात करावी अशी इच्छा आहे. आमच्याकडे एम्पॅनलमेंट अजून केलं प्रॉब्लेम असा आहे नाही. की 5-5 माळ्याच्या शाळा आहेत, त्यांना लिफ्ट नाही. नाही अजून आमच्या कॉर्पोरेशनमध्ये अजून फायर एम्पॅनलमेंट करावं लागेल. सगळ्या गोष्टी आम्हाला नाही करता येत. तो एम्पॅनलमेंट करून घ्यायला पाहिजे. ते कोणाकोणाचं सर्टिफिकेशन झालं तर एजन्सी एम्पॅनलमेंट करून घ्यायचे. ते अजून बाकी ते व्हायचं. झालं पाहिजे, पास झालं पाहिजे. ते होत का नाही आहे हे दुर्भाग्य आहे. ते झालं पाहिजे पास. आपल्या आरक्षित भूखंड आहेत खूप सारे महानगरपालिकेचे, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं अतिक्रमण होत आहेत. तर ह्या ज्या जागा आहेत त्या आपल्या भविष्यात येणाऱ्या पिढींसाठी आरक्षित असलेल्या जागा आहेत. सो त्याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. ते मी तुम्हाला माझा लॅपटॉप घेऊन आलोय आणि मी तुम्हाला प्रिंटने देतो की किती मोठ्या प्रमाणात वसई, म्हणजे तुमचं पत्र आहे महानगरपालिकेचं. आरक्षण जगामध्ये इतर कॉर्पोरेशनची कसं घेतात माहीत नाही. आमच्या कॉर्पोरेशनमध्ये आरक्षण जगा महानगरपालिकेला पाहिजे असेल तो TDR मधून मार्फत आम्ही घेतो. आपल्या आरक्षित केलेले भूखंड, महानगरपालिकेने आरक्षित केलेले भूखंड जे ज्याच्यावर आपण स्कूल बांधणार आहोत, गार्डन तयार करणार, तो जमीन आमच्या नाही आहे ना. तो जमीन आमच्या नाही आहे ना. आपलंच ना, तुमच्या गव्हर्नमेंट जमीन असतात ना. अहो गव्हर्नमेंटमध्ये तुम्हीच झालात ना ओनर. महानगरपालिका ओनर नाही असं मला माहिती आहे. कारण महानगरपालिकेच्या अनेक जागांवर आरक्षण तुमच्या माहिती गव्हर्नमेंट लँड असते. तुमच्या लँडवर माहिती अधिकाराकडे आलेले आहेत. तुम्ही इथं पाहू. तुम्हाला एक सांगतो सर, एखादा मोठा लेआउट असेल ना तिथे गार्डनचं रिझर्वेशन असते त्या लेआउटवर, म्हणजे त्याचा आपण TDR किंवा एमचा दिलेला असतो. मग ती आरक्षित जागा ती आपल्याला मिळाली पाहिजे. तर ते अनेकदा बघितलं तर मिळवणे चालतच आहे. गार्डन जमीन असेल तो मिळते. हा मग बरोबर माझं तेच, आमचं मत तेच आहे. तेच म्हणणं आहे. आमचं मत तेच आहे की त्याच्यावर लक्ष द्या, नाहीतर ते काही राहणार नाही आपल्याकडे. वसई विरारमध्ये नाळे जे आहेत, नाळे जे आपल्याला आपलं सगळं मलनिस्सारण वाहून येतात, त्या नाळ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत आहे. एक नाळ्यांचा मार्गच बदलला जातो. म्हणजे एक इमारत बांधण्यासाठी नाळ्याचं डायव्हर्शन करून जातात. याचा धोका आपल्याला भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात वसई विरार शहरासाठी होणार आहे. याच्या आधी 2 वर्षापूर्वी इथे खूप मोठं पूर आला होता. त्यावेळेला आपण एका संस्थेकडनं 2.5 कोटी रुपये खर्च करून त्याचा ऑडिट केला होता. तो ऑडिट प्रसिद्ध का नाही झाला कळलंच नाही आम्हाला. हे देतो आपण प्रसिद्ध करा ना शहरासाठी काय झालंय नक्की आम्हाला कळू दे. IIT मुंबई आणि त्याचं ऑडिटच प्रसिद्ध होत नाही. दुसरा एक विषय की लॉकडाऊन होतं, कडक लॉकडाऊन होतं. कडक लॉकडाऊन असताना देखील वसई विरारमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाली. बरोबर आहे. तर आपण अधिकारी नेमले, प्रत्येक भागाला एक इंजिनियर, तुमचा कार्यकारी अभियंता जो काय तुमची पोस्ट आहे त्यानुसार तुम्ही नेमले. हे डोळे बंद करून नसतात का? एवढी मोठी अनधिकृत बांधकामं एवढ्याचे काम सुरुवात केले ना सर. हे आज झालं, आज झालं. माझं मत पुन्हा आहे, आपण काय करतो, तो अधिकारी त्यावेळेला तिथे काय करतो, त्याला प्रशासन पगार देतो. या महानगरपालिकेच्या ग्रामपंचायतीपासून याच्यात अनधिकृत बांधकाम या महानगरपालिका सुरू मी आता तो नाही म्हणतोय, मी या आता 2020चं म्हणतोय. लागो हे आम्ही सुरुवात केले ना. गुगलचं आहे. किती मोठ्या प्रमाणात ते लागलो, 15 लाख स्क्वेअर फूटच्या वर आहे. हे गुगलचं आहे. त्यावेळेला आम्ही घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो. त्यावेळेला कसं काय झालं इन्क्रोचमेंट दाखवू. हे गुगलवर एवढं वाटत असेल, प्रत्यक्षात किती असेल. सर काढण्यापेक्षा आपल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. आपल्या प्रचंड लॉकडाऊन असताना एवढी हिंमत कशी कोण करू शकला. आम्ही घराच्या बाहेर पडू शकत नव्हतो. आपण तोडायची सुरुवात केली ना. ते आम्हाला दाखवण्यासाठी ही कारवाई नसली पाहिजे. आम्ही एका सुंदर शहराचं आम्हाला काय जनतेला दाखवण्यासाठी असं म्हणूया. जनतेला दाखवण्यासाठी आपण म्हणूया वसई विरार सारखं सुंदर शहर, तिन्ही बाजूनी डोंगर आहे, असं शहराची वाट लागते. सर तुम्हाला सांगतो, राजौरी दाससाहेबांनी इथे वसईच्या सभेत म्हटलं होतं. राजौरी म्हणून इथला एक भाग आहे राजौरी, तिथे साहेबांनी सभेत सांगितल्याच्या नंतर त्यावेळेचे आयुक्त, त्यावेळेचे SP हे स्वतः जाऊन तिथे उभं राहून ते अतिक्रमण तोडलं. आज जाऊन परत बघा पुन्हा नव्याने तिथे चालू आहे असं. कधी होणार, का नाही होत आहे, काय अधिकारी का नाही या सगळ्यांवर कारवाई करत आहेत, का गप्प बसायत, काय या कॉन्ट्रॅक्टरवर किंवा जो कोणी अनधिकृत गुन्हे का नाही नोंदवले जात आहे. मध्ये एखाद्या इंजिनियरच्या इथे जर 20 नवीन बिल्डिंग झाल्या तर आपण त्यांना प्रश्न विचार, का झाल्या, तू काय करत होता, आपण त्याला काही विचारणार नव्हतो. आयुक्त म्हणून तुमची विचारणा झाली पाहिजे त्यांना की ठीक आहे प्रत्येक शहरात 10% अनधिकृत बांधकाम होतील, मान्य. तिथे 99% होत आहेत सर. मी तुम्हाला परवा सांगतो, माझ्याबरोबर घडलेली घटना सांगतो. तुमच्या हायवेला तुम्ही येतो ना, हायवेच्या भागामध्ये
की ते अनधिकृतरित्या, आता अनधिकृत कारण दुसरा विषयच नाही आहे बोलायला, म्हणून मी अनधिकृतवर बोलतोय. कारण OC-BC या विषयावर तुम्ही मला काही ठीक आहे. अनधिकृत मी येत होतो तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत रेडीमिक्सच्या मशीन्स उभ्या राहिल्या सर, त्याचा धूळ हायवेवर येतो. बरोबर आहे. माझा ॲक्सिडेंट झाला असा कारण समोरनं त्याच लेवलला ट्रक तो RMC घेऊन जात होता. मी माहिती कळली त्याचं एकही अधिकृत नाही आहे सर. RMC प्लॉट बंद करून घ्यायचं. बंद करून टाका. बंद करून घ्यायचं. बंद करा. जर माणसं मरणार असतील हायवेला, भूलचंद्र सर मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला फोटो पाठवतो सगळ्या याचे. सर असं होणार असं आणि माझं मते बंद करण्यापेक्षा यांचं ऑडिट करा. यातले जेवढे अनधिकृत आहेत ते सगळे बंद करा. जेवढे अनधिकृत आहेत, का अनधिकृत चालले आहेत, कशासाठी आहेत, सर कोणी मरायची वाट बघतोय का आपण? आणि आहेत का अधिकृत पण आहेत ना, त्यांना द्या ना. जे अनधिकृत आहेत ते अनधिकृत आहेत, आम्ही बंद करून घेतो. तुम्ही ताबडतोब याच्यावर मला काही तो निर्णय द्या. OCच्या बाबतीमध्ये तुम्ही कृपया करून हात जोडून विनंती आहे, OC मध्ये ते संबंध तुम्ही काहीतरी स्कीम आणा की जेणेकरून लोक तुम्ही आम्हाला समोर येतील. तुम्ही आम्हाला सांगा कोणतं मानाकडे काय स्कीम आणले म्हणून तुम्ही आम्हाला सतर्क करा. देतो त्याच्यानुसार आम्ही मी तुम्हाला बाहेरला जसे डॉक्युमेंट दिले तसे त्याचे पण डॉक्युमेंट देणार. आल्यानंतर भाडी विचार करतील याने शहरात एकतर इन्कम ऑफ सोर्स वाढेल, दुसरी गोष्ट अधिकृत अनधिकृतचं अधिकृत होणारं प्रमाण वाढेल. जे अनधिकृत रोज वाढत आहे ना ते अधिकृत मध्ये डायव्हर्शन व्हायला सुरू होईल. तुम्ही आम्हाला डिटेल द्या. भाडी आल्यानंतर आम्ही पुढे भाडीच्या पुढे काम करू. आणि सर हे अनधिकृत पुन्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये जे झालं ते झालं. लॉकडाऊनच्या काळामध्ये जो अनधिकृत बांधकाम वाढलं त्याच्या बाबतीत आपण काय अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार आहे? कुठल्या अधिकाऱ्याला कशा संदर्भातल्या नोटीसी दिल्या, का झाल्या, कशा झाल्या, माणसं आली कुठून, का केलं, त्याचं काय आहे नोटीस दिल्या? स्वतंत्रपणे करण्यासाठी आता आयुष्य मंत्री कमिशनर आहे त्यांच्याकडे पूर्ण सब्जेक्ट दिले. हो काय आहे? दुसरी सर गोकिवरा येथील डम्पिंगचा जो विषय तो खूप वाईटरित्या आता हे होते. आता आपल्याला 80 लाखाचा दंड देखील त्या बाबतीत मारला गेला आहे आणि दर महिन्याला 20 लाख रुपये दंड आकारण्यात. त्याच्या बाबतीत काय आपण पुढे करणार आहोत जरा आता सगळं लेगसी GST क्लिअर करण्यासाठी आता मशीन महिन्यात खरेदी केली. आता पुढच्या महिन्यामध्ये तो मशीन येईल. त्याच्यानंतर सगळं सेग्रिगेशनचं काम सुरुवात होईल. आणि त्या मशीनची किंमत काय असेल? मशीनचे साधारण 30 लाख. सर आपण ठीक आहे, हे जर आपण आधी घेतलं असतं तर आपल्या 80 लाख वाचले असते ना. 3 मशीन एक्स्ट्रा आले असते. आम्ही अजून पैसे दिला नाही. काय माहिती आहे का सर मला माहिती आहे दुसरा विषय. सर तुम्हाला जायच्या पूर्वीच्या विषयी तुम्ही वेळेचा विषय सांगितलं. मी तुम्हाला सांगतो राग मानू नका, तुमचं रिस्पेक्ट ठेवून बोलतो मी. मी आज सकाळी ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटायला गेलो. माझी कुठलीही वेळ नव्हती. बरोबर. त्यांचं काही फॉरेन डेलिगेशन आलेलं त्याच्याशी ते बोलत होते. बरोबर. सो मी चिठ्ठी पाठवली, त्यांनी मला 10 मिनिटांनी बोलवलं, माझा विषय ऐकला, मला पाठवून दिलं. अतिशय सोप्या रीत्याने ते बोललं. आमचा प्रॉब्लेम तुम्हाला भेटण्याचा माझा नाही, आमच्या वसईगृहाचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही वेळच देत नाही आम्हाला कोणाला. आम्ही सगळ्यांना देतो. अरे मी साहेब माझे 16 पत्र आहेत तुमच्या बाबतीमध्ये. पत्र हा स्वप्नेली गुणांचे पत्र आहेत तुम्हाला भेटण्याच्या बाबतीमध्ये. इथल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पत्र आहेत, जय आंबेडकर चळवळीच्या नेत्यांचे पत्र आहेत. कधी वेळ असतो. अपेक्षा आहे त्याच्या पुढे तुम्ही आम्हाला वेळ द्या. पण साहेबांचं सर आता तुम्ही मला शब्द दिला की तुम्ही जेवढ्या हे आहेत रेडीमिक्सच्या मशिनरी त्या त्या तुम्ही बंद करणार. प्रॉमिस आहे तुमचं मला ऑन कॅमेरा. ठीक आहे सर. बंदच नाही, त्या शासनाच्या नियमाप्रमाणे त्या जप्त केल्या पाहिजेत महानगरपालिका आणि गुन्हे दाखल झाले पाहिजे. जे काय असेल ती प्रोसेस तुमच्याकडनं सुरू झाली. बाकी काय नाही ना अजून काय नाही ना सांगतो. ते कदम राजकारणाचे डिटेल देऊन धन्यवाद. निवेदन आहे माझं. एक सेकंड ऐक तू इथून अपेक्षित आहे की याच्या काही गोष्टी जरी लवकरात लवकर होतील. ते OCचं आहे, तुम्हाला हवा आहे ना. तुम्ही काय म्हटला होता? आमच्याकडे आहे. नाही तुम्ही काय म्हटलं दादा आहे सांगताय मला. आमच्या वेबसाईटवरून काढतो. तुमचं आम्ही तुमच्याकडनं डिटेल घेणार ना.